नमस्कार पशुपालक बांधवांनो. आज आपण ठरल्याप्रमाणे ब्रीडिंग व पेडिग्री याविषयी काय नियोजन असायला पाहिजे, कशा पद्धतीने आपण वळू निवडायला पाहिजे, या अनुषंगाने आपल्या सर्वांना माहीतच आहे की सचिनजी गवळी सर अतिशय पॅशनेट व्यक्तिमत्व, पेशाने ते इलेक्ट्रिकल इंजिनियर असून सुद्धा डेअरी व्यवसायामध्ये त्यांनी इतकं झोकून घेऊन साधारणतः 60 ते 70 वळूंचा त्यांनी अभ्यास करून की कोणत्या सिच्युएशनला काय निवडायला पाहिजे आणि काय कशा पद्धतीने ब्रिडिंगचं सिमेंटचं निवड करायला पाहिजे, या अनुषंगाने त्यांनी सखोल अभ्यास केल्यानंतर आम्ही असा विचार केला की कुठंतरी बसून सेशन घेण्याऐवजी प्रत्यक्ष आपल्याला गोठ्यात सर आम्हाला असं वाटलं होतं की प्रत्यक्ष गायी बघून त्याचे स्ट्रक्चर बघून शेतकऱ्यांना कळावा की खरंच आपण काय केलं पाहिजे. आज आम्ही सगळे जण आलोय आमच्या अकोले संगमनेर तालुक्यातले सतीशजी गोपाळे यांच्या फार्मवरती. तर सतीशजी गोपाळे सारखे अनेक युवक फार पॅशननी मागच्या 9-10 वर्षापासून या व्यवसायात काम करतायत. मुख्य व्यवसाय त्याला उदरनिर्वाहाचं दुसरं कुठलं साधन नाही. परंतु अशा केसमध्ये आता आपण सतीश भाऊंकडून जाणून घेऊ का ते स्वतः प्रत्यक्ष इथं ब्रीडिंग करत असताना. सतीश भाऊ, तुमची काय ब्रीडिंग करताना समस्या वाटते तुम्हाला पहिली? तर आतापर्यंत आम्ही गाय व्यवसाय करतोय आणि आतापर्यंत चालवलोय आणि याच्यानंतर आम्हाला ब्रीडिंग आम्ही काम करतोय, पण ते बरोबर आहे का नाही हे कळण्यासाठी आम्ही सरांना विचारतोय आज का हे काय केलं पाहिजे. तर आता हे आहे तर आम्ही 90% आम्ही सिमेंट भरत होतो आतापर्यंत, तर मग हे भरतोय. मग आत्ताचे जे नवीन आले ABS ने लॉन्च केले बा TPI चे 3100 3200, हे योग्य आहे का नाही, का हे स्ट्रक्चर कसं आहे, कोणतं भरले पाहिजे, हे आम्ही सरांकडून आज जाणून घेऊ बा. सर, अजून एक प्रश्न आहे याला जोडूनच की आम्ही सगळेजण जेव्हा आमच्याकडं डॉक्टर्स येतो त्यावेळेस आम्ही म्हणतो की भारीतली गाय सिमेन्स भरा, सगळ्यात भारीतलं ते असेल. तर आता आम्हाला तुमच्याकडून प्रॅक्टिकल जाणून घ्यायचंय का आता आम्ही पहिली फेज आणि पहिली स्टेप काय केली पाहिजे? आता पहिलं तर भारीतलं सिमेंट ही संकल्पना प्रत्येकाची वेगळी असेल. जर माझ्यासाठी जे भारीतलं सिमेंट आहे कदाचित ते तुमच्यासाठी भारीतलं नसणार आहे. भारीतली ही व्याख्या जी आहे खूप मोठी आहे. परंतु भारीतलं सिमेंट म्हणजे काय आहे की आपल्याला पहिलं तर हे बघायला पाहिजे की बाबा आपली गाय कुठल्या प्रकारची आहे आणि त्याप्रमाणे आपण डॉक्टरला सांगायला पाहिजे की मला भारीतलं म्हणण्यापेक्षा बाबा माझ्या ह्या गायीमध्ये ह्या कमतरता आहे, मला असा असा स्टॉप बघायला पाहिजे. असं आता सध्याच्या घडीला काय होतं, महाराष्ट्रातला शेतकरी मलाही काही फोन येतात, काही करतात की माझी गाय 1 तासाने भरवायची सर, मला सिमेंट सुचवा. असं न करता तुम्ही पूर्वतयारी केली पाहिजे. ती पूर्वतयारी करत असताना तुमच्या गायीमधल्या तुम्ही कमतरता कुठल्या आहेत त्या शोधल्या पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही डॉक्टरला वळू सुचवला पाहिजे. डॉक्टरला 100 गोठे असतात, डॉक्टरला प्रत्येक गोठ्याचं ज्ञान डॉक्टर नाही ठेवू शकत तुमच्या गोठ्यावरली कुठली गाय. तर तुम्ही डॉक्टरला सांगितलं पाहिजे की डॉक्टर मला ह्या कम्पनीचा अमुक अमुक तमुक तमुक वळूचे तुम्ही स्ट्रॉ आणून ठेवा, पाहिजे तर मी तुम्हाला ऍडव्हान्स जे आहे बुकिंग करतो, त्याप्रमाणे तुम्ही आणून ठेवा. म्हणजे तुमची जी धांदळ जी उडते गाय हिटवरती आल्यानंतर ती होणार नाही. आता आमच्या सतीश भाऊंच्या गोठ्यामध्ये 2 गायी आहेत. बरोबर. तर ह्या 2 गायींकडे बघून आम्हाला तुम्ही सल्ला काय द्याल की ही जी गाय आहे आमची दुधानी चांगली आहे, दूध पण चांगले देते आणि राहायला पण अडचण देत नाही, पण मग ह्या गायीला काय आम्ही वळू निवडलाय आणि त्या बाबतीत तुमचा काय सल्ला आहे? आता तुम्ही जर ह्या गायीचं जर बघितलं तर ही कास जी आहे तर हिची अटॅचमेंट आहे, याला 4 आर्डर अटॅचमेंट म्हणतात. ही खूप झोळ पडलेली आहे हिला. त्यानंतर तिची आडर डेप जी आहे हा हॉक जॉईंट आहे, या हॉकच्या ती खाली आलेली आहे, म्हणजे या ढोपराच्या ती खाली आलेली आहे. म्हणजे याला स्कोर एकदम एक स्कोर पण दिला जाणार नाही जर ही कॉम्पिटिशन मध्ये उतरली तर. त्यानंतर तुमचं हा जर पाठीमागचं जी आडर हाईट जी आहे, रेअर आडर हाईट, तर ही रिअर हार्डर हाईट जर बघितली तुम्ही तर ती कास खूप खाली आलेली आहे. म्हणजे काय झालं की ह्या गायीला बसल्यानंतर तिला मास्टायटिस होण्याचे चान्सेस हे होणारच. जर तुम्ही बघितलं तर मला तरी असं वाटतं की ऑलरेडी मास्टायटिस झालेला आहे एका सडाला. याचं कारण असं आहे की ज्या वेळेस गाय बसती त्याच्यावरती तुम्हाला हे सड जे दिसतंय तुम्हाला मास्टायटिसने प्रादुर्भाव झालेला आहे याचा, आणि याच्यामध्ये गाय बसताना तिचं सड पायाखाली येऊ शकतं. तिच्या ज्यावेळेस गाय पिळल्यानंतर तिचे जे पोर्स ते ओपन राहून त्याच्यामध्ये हे घाण जाऊन त्याच्यामध्ये बॅक्टेरिया जाऊ शकतात. तर त्यासाठी जर आपल्याला आता दुसरी गाय तुमची जर कम्पेअर जर केलं त्या कम्पॅरिझननी हिच्यामध्ये बघा, नाही याच्यात आम्हाला फक्त एक अशा वेळेस आम्ही काय निर्णय घ्यायचा? आता याच्यामध्ये काय करायला पाहिजे, तुम्हाला ज्यावेळेस ही गाय जर भरायची, तुम्हाला बाकी जर
काही प्रॉब्लेम दिसत नाही समजा, जर तसं तुम्ही सांगितलं स्ट्रेचर चांगलं वाटतं, दूध चांगली देते, हिच्या काशेवरती काम करणं खूप गरजेचं आहे. अच्छा. मग हिला वळू निवडताना ज्याचा एवढीशी स्कोअर अडर डेप्थ कॉम्पोजिट जो आहे ना, अडर डेप्थ कॉम्पोजिट, तर तो तुम्हाला बघणं गरजेचं आहे. तर तुम्हाला तो डेप्थ बघताना त्याचा स्कोअर प्लस 0.1च्या पुढे किंवा 1च्या पुढे असणारा वळू तुम्हाला याला निवडायचा आहे, जेणेकरून काय होईल की पुढची जी येणारी जनरेशन जी आहे तिच्यामध्ये तुम्हाला काशीची सुधारणा दिसेल. सतीश भाऊ, अजून या गायीविषयी काही तुमचं म्हणणं? नाही ते आता बाकीचे ठेवण सगळे व्यवस्थित आहे, बरोबर फक्त काशीच डेव्हलप होणं गरजेचं आहे. बरोबर. आता याच्यामध्ये तुम्ही काशीचं करत असताना तुम्ही पायाचं पण बघितलं पाहिजे. हा. जर आता हिचा अँगल व्यवस्थित आहे, फूट अँगल, पण तुम्ही पाय जर बघितले पाठीमागनं तर तिचा पायाचा आकार आतमध्ये आहे. म्हणून आपल्याला वळू निवडताना परत एकदा पायाचा आकार सरळ कसा असेल, म्हणजे त्याला पोस्टी लेग जे तर याला म्हणतात, पण पाठीमागचं स्ट्रेट लेग कसे येतील पाठीमागनं बघितल्यावरती तसा वळू निवडायला पाहिजे. पण त्याआधी तुम्हाला याच्यावरती काशेवरती काम करणं गरजेचं आहे. तो मुद्दा जो आहे आपण थोडासा पाठीमागे जरी घेतला तरी चालेल, कारण का तर गायीच्या याच्यामध्ये 100 पैकी 40 हे गुण फक्त काशेला दिलेले असतात. का तर काशेमधनच आपला जो प्रॉफिटेबिलिटी आहे ती निघणार असते. सर, सतीश भाऊंच्या फार्म मध्ये ही पहिला गाय आहे बरोबर. आणि या गायीच्या काय हे आहे, तर आपण पहिले सतीश भाऊ या गायीविषयी आम्हाला सांगा. आता किती दिवस झाले खाली हो? नाही ती प्रेग्नेंट आहे, एक महिन्याने अजून वेळणार आहे ती. बर. तर ती ABS जेम्सची आहे आणि ती सेकंड लेक्टेशन याला आहे, ती जनरेशनला आहे. तिच्या आईनं 30 लिटर दूध दिलेलं आहे आणि ती आता 5 ते 6 तारखेला ती येणार आहे. सर, अशा कंडिशन मध्ये आता काय निर्णय घ्यायला पाहिजे या गायीचा? आता पहिलं तर तिची आत्ताच्या घडीला तिची आडरची जी हाईट आहे ती चांगली वाटते. आडर 4 आडर अटॅचमेंट ती आहे ती चांगली वाटते. आडर डेप्थ पण चांगली वाटते. ओके, आता तुम्ही जर बघितलं तिचा जे कास आहे ती गुडघ्याच्या वरती आहे, म्हणजे आपल्याला आत्ताच्या घडीला तरी अशी ही कास असलेली पाहिजे कुठल्या ज्या गायी असतात त्याच्यामध्ये. आता तुम्ही ऑलरेडी ही भरलेली आहे, हिला आता वाट बघायची, पण पुढचा वळू भरताना तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. हिची आडरची कशी येते खाली तो एक बघितलं पाहिजे. दूध तर नक्कीच असणार आहे. त्याच्यानंतर हा रंप अँगल आहे, पिनबोन आणि हा पिनबोन आणि हे याचा, तर याच्यामध्ये जर बघितलं तर थोडासा हाय पिन वाटतोय. मग आपल्याला बघायला पाहिजे की रंप अँगल थोडासा 15 डिग्रीनी आपल्याला असा स्लोप मध्ये पाहिजे. मग वळू असा निवडायचा की त्याचा रंप अँगल पण स्लोप मध्ये पाहिजे. त्यानंतर आपल्याला आता पायाचा आकार तिचा व्यवस्थित वाटतंय. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तिचं स्ट्रेचर थोडंसं मीडियम वाटतंय, मग तुम्हाला जर वाटत असेल की नाही मला मोठ्या स्ट्रेचरची गाय पाहिजे, मग स्ट्रेचर जसं आपण आधीची गाय बघितली तिच्यामध्ये पण मीडियम स्ट्रेचर होतं, तर याच्यामध्ये स्ट्रेचर जर वाढवायचं असेल तर तुम्ही स्ट्रेचर पण बघितलं पाहिजे. स्ट्रेचर म्हणजे सर्वसाधारण 60 इंच गाय असतात साधारण, तर सॉरी 5 फूट म्हणूया आपण. तर त्याप्रमाणे गायांचं स्ट्रेचर जे आहे ते अमेरिकेतलं CDCP प्रमाणे. मग आपण ठरवायचं की आपल्याला हाईट पण वाढवायची असेल तर तसं पण बघितलं पाहिजे. सर, मला अजून एक विचारायचं होतं, ही आपली ही नस येते ब्लड लाईन, बरोबर बरोबर, हिच्यावर कितपत डिपेंड असतं दूध देण्याची क्षमतेचं, आपण त्याच्यात पण चॉईस केलं पाहिजे का, आपल्याला असंच पाहिजे का तसेच पाहिजे? आता हा जो पोर्शन आहे तुम्ही जो म्हणला हा नक्कीच तुमच्या दुधाचं जे इंडिकेट करतंय, परंतु हा याचं इंडिकेशन कुठल्याच चार्टवरती दिलेलं नसतं आणि याच्यावरती कोणी जात पण नाही. तर आपल्याला दुधासाठी जर बघायचं असेल तर त्या वळूचा PTA किती आहे, PTA मिल्क किती आहे, ते साधारण जर अमेरिकेतल्या गायांचं तुम्ही HF मध्ये बघितलं तर 11,900 साधारण 305 दिवसाचं दूध असतं. मग आपण पॉझिटिव्ह मधला म्हणजे साधारण एक अधिक जे तुमच्या चार्टवरती जर दिलं असेल तर पाऊंड मध्ये दिलेलं असतं, परंतु हे तुम्ही